ठीक आहे. आपण मागच्या वेळी पाहिलं होतं स्प्लिट कमांड. आता आपण पाहिजे कंबाईन कमांड. कंबाईन कमांड कशी काम करते? तर आपल्याकडे हा एक कॉलम आहे, ज्यामध्ये आपण स्प्लिट करून ठेवला आहे त्याला. सेम आपण जायचंय ज्याप्रमाणे आपण स्प्लिटला गेलो होतो. स्प्लिटच्या खाली आहे कंबाईन कमांड. क्लिक केलं आपण कंबाईन कमांडवर आणि 2 पार्ट क्लिक केले. ओके. दोन्ही पार्ट कंबाईन झालेले आहेत. सेम ऑप्शन, सेम ऑप्शन. ओके. अशा रीतीने पार्ट कंबाईन झालेला आहे. एक आपण पाहू शकतो कंट्रोल झेड केला आपण, तर पहिले पार्ट असे होते आणि आपण कंबाईन केल्यानंतर पार्ट 1, 2, 3 आपण सारे पीस एकत्र केलेले आहेत. ओके. आता याची शॉर्टकट कमांड कशी टाकायची? तर सेम ऑप्शन, सेटिंग, सेटिंग नंतर कीबोर्ड शॉर्टकट इथे जायचं, वरती सर्च करायचं कंबाईन. ओके. कंबाईन ऑलरेडी इथे Alt C आहे, पण आपण इथे शिफ्ट एस करूया. एस करूया. यस. क्लिअर. इथे शिफ्ट एक्स. इथे शिफ्ट एस असं आहे. ओके. आता मी कीबोर्डवर त्याच्या आधी आपल्याला स्प्लिट करावं लागेल. आपली स्प्लिटची कमांड आपण सेट कीबोर्ड ओके. या आपली स्प्लिटची कमांड Alt S होती, आपण इथे एस करूया. ओके. क्लिअर करूया दोन्ही कमांड. क्लिअर. स्प्लिट एंटर शॉर्टकटचा ऑप्शन आलाय. यस असं आहे. आता ज्या वेळी आपण यस नी स्प्लिट करू शकतो आणि शिफ्ट एस करून कंबाईन. आय होप तुम्हाला कमांड समजली असेल.